तर लोकसभेला 10 जागा लढण्याची राष्ट्रवादीची तयारी आहे असं धर्माराव बाबा आत्राम यांचं म्हणणं आहे। गडचिरोलीची जागा माझा अधिकार आहे असं देखील आत्रामांचं म्हणणं आहे। आज किंवा उद्या यादी जाहीर होईल आणि आमचे नावही त्यात पुढे येतील। लाखोंच्या मतांनी आमचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास आत्राम यांनी व्यक्त केला आहे। बारामतीची लढत भयानक होईल, तिथूनच सगळा उगम होईल असं देखील त्यांचं म्हणणं आहे। रणधुमाळी सुरू झालेली आहे। राष्ट्रवादीकडून किती जागांचा प्रस्ताव आहे, महायुतीकडे कशी बार्गेनिंग, कशी चर्चा सुरू आहे, सविस्तर सांगा। महत्त्वाचं म्हणजे आपण यापूर्वी सुद्धा मी बोललो होतो की 9 जागावर आम्ही लढण्याकरता इच्छुक आहे, परंतु कालच आमचे नेते राष्ट्रवादीचे त्यांनी सांगितलं की 10 जागा आमची मागणी आहे आणि त्या दृष्टीने 10 जागावर लढायची आमची तयारी आहे। परंतु महायुतीचे नेते आता लवकरच बसतील। आता आमच्या सुद्धा मीटिंग आज मला वाटते गोंदिया भंडाराचं मीटिंग आहे आणि उद्या आमचा गडचिरोलीचं मीटिंग आहे चिमूर। गडचिरोलीवर दावा केला होता तुम्ही, भंडारा गोंदियावर दावा केला होता, प्रफुल्ल पटेलांना आता राज्यसभेत पाठवलं, मग नवीन उमेदवार कोण? नाही, उमेदवार आता प्रफुल्ल पटेल साहेब आपले राष्ट्रीय नेते आहेत आणि दादा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। हे सगळे नेते लोक बसून ठरवतील कोणाला द्यायचं काय द्यायचं, परंतु गडचिरोलीचा हा माझा अधिकार आहे। कधीपर्यंत फायनल सूत्र कळायला मिळेल की हा फॉर्म्युला असेल महाराष्ट्रात महायुतीच्या जागा वाटपाचा, कधीपर्यंत निश्चित होईल, जाहीर कधीपर्यंत होईल? नाही, आता जवळजवळ भाजपाने तर 190 काहीतरी जाहीर केलं आहे मला वाटते आणि त्या दृष्टिकोनातून आणखीन आज उद्यामध्ये पुन्हा नवीन लिस्ट जाहीर होतील। आमचे सुद्धा काही नावं पुढे येतील, एनसीपीचे, शिवसेनेचे सुद्धा काही आमचे महायुतीचे नाव पुढे येतील। बारामतीची लढत ही हाय व्होल्टेज ड्रामा असणार आहे महाराष्ट्रात। नाही, थंडर बोल्ट आहे ते। हाय वोल्ट म्हणजे काय, फारच भयानक होणार आहे आणि तिथूनच सगळं उगम होईल। जसं नाशिकवरून गोदावरीचा उगम आहे तसंच प्रकारचा बारामतीतूनच उगम होण्याची शक्यता जास्त आहे। घडी तीच, वेळ नवीन आहे। सुरुवात कुठून होईल? म्हणून तर वेळ नवीन असल्यामुळे आमचा घडी येणारच। मी मागेच बोललो होतो की कमी कमी लाखो मतांनी आमचा उमेदवार निवडून येतील। कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।